थेट जाऊयात उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची सध्या पाहणी करतायत त्या ठिकाणी। अनुस्वार विसरले तुम्ही। बाळासाहेब ठाकरेंचं हे प्रस्तावित स्मारक आहे आणि या ठिकाणी सध्या उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण परिसराची सध्या ते पाहणी करतायत। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं हे स्मारक होतं जुना महापौर बंगल्यामध्ये आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडून पाहणी केली जाते। त्यांच्यासोबत काही अभियंते देखील असल्याचं आपण पाहतोय। गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाचं काम सुरू आहे। अद्ययावत असं स्मारक उभारण्याची इथे योजना आहे आणि त्याच ठिकाणी पाहणीसाठी उद्धव ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंच्या या स्मारकाची सध्या चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे त्याची पाहणी करण्यासाठी पोहोचलेत। कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जातोय? ज्या प्रकारे आपण बघितलं, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं काम सुद्धा या येणाऱ्या जानेवारीपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही समितीसोबत त्यासोबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच ह्या सगळ्या गोष्टी पुढे जातात आणि त्यामुळे आपण बघतो उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे महिन्यातनं एकदा दोनदा या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी भेट देतात, पाहणी करतात आणि काम कुठपर्यंत आलंय याचा आढावा घेतात। त्यासोबतच समितीमधील जे काही नेते आहेत, अधिकारी आहेत, ते सुद्धा आपल्याला इथे आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे इथे आलेले आहेत आणि कशा पद्धतीने हे काम सुरू आहे त्याचा आढावा ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कधीपर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण होईल आणि कशा पद्धतीने काम सध्या सुरू आहे? ज्या प्रकारे जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि त्यामुळे जानेवारी म्हणजे 23 जानेवारीपर्यंत हे काम म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं काम अपेक्षित आहे। आपण बघितलं, जो आधीचा महापौर निवासस्थान होतं त्या ठिकाणी सुद्धा काम केलं जातंय। या आधी पहिल्या टप्प्याचं काम कुठवर आलंय हे सर्वांना त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आर्किटेक्ट असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन हे काम तातडीनं पूर्ण व्हावं आणि ज्या प्रकारे सूचना उद्धव ठाकरेंनी केलेल्या आहेत त्यानुसार हे काम व्हावं यासाठी वेळोवेळी हा आढावा घेतला जातोय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।